राम राम मंडळी मंडळी आपले स्वागत आहे फार्म डायरीच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण गहू पेरलेलो आहे. यासाठी आपणाला हे गहू योग्यरित्या उगवून यावे यासाठी आपणाला यामध्ये पाणी द्यायचं आहे. तर मित्रांनो, हे पाणी आपणाला लगेच द्यायचं आहे या वावरामध्ये. तर मित्रांनो, यासाठी मी सर्वप्रथम आपणाला येथे तुषार सिंचनाच्या पद्धतीने आपणाला पाणी द्यायचे आहे. यासाठी मी हे पाईप टाकून घेत आहोत. मित्रांनो, हे पाईप टाकून झाल्यानंतर याला आपणाला ह्या तुषार सिंचनाच्या ज्या तुकट्या आहेत या पण बसून घ्यायच्या आहेत. मी हे प्रत्येक पाईपापाशी एक एक तुटी ठेवत जात आहे. मित्रांनो, या गव्हाला लगेच पाणी दिल्यामुळे आपले गहू पूर्णपणे 100% उगवून निघेल. मित्रांनो, गहू पूर्णपणे उगवण्यासाठी आपणाला याला लगेच पाणी देऊ लागणार आहे. मित्रांनो, याला आपण 2-2 घंटे एका ठिकाणी आपण पाणी देणार आहे. मी अशा प्रकारे ह्या सर्व ज्या तुट्या आहेत त्या प्रत्येक पाईपासमोर ठेवत जात आहे. मित्रांनो, आपण गव्हाची जी लागवड केलेली आहे या लागवडीमध्ये गहू आपला चांगल्या प्रकारे येणार आहे. यासाठी मित्रांनो, मी या ज्या स्प्रिंकलरच्या तुट्या आहेत ह्या मी जोडवण्यास सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, मी या कडेला 2 बसवलेल्या आहेत. या कडेला आणि त्या कडेला, आणि प्रत्येक जागी एक एक तुटी बसवलेली आहे. यामुळे पाणी समांतर प्रमाणात पडेल. मित्रांनो, ही जी आपली गव्हाची व्हरायटी आहे HI 1544 ही एक चांगली व्हरायटी आहे. या व्हरायटीमुळे आपले उत्पादन 28 ते 30 क्विंटल प्रति एकर होईल. यामुळेच आपण या गव्हाची शेती करत आहोत. मित्रांनो, हे आपण अशा प्रकारे सर्व तुट्या लावून घेतलेल्या आहेत. मित्रांनो, आपण नंतर आता इकडे स्टार्टरकडे जाणार आहोत आणि आपण या स्टार्टर जवळ आलेलो आहोत आणि आपण आपले जे बोरवेल आहे ते स्टार्ट केलेले आहे आणि नंतर आपण वावरामध्ये आलेलो आहोत. गव्हाला पाणी अशा प्रकारे आपण या तुट्याच्या म्हणजे तुषार सिंचनाच्या साहाय्याने देत आहोत. तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय. धन्यवाद.